हे
विठ्ठल परवा बहरावा
तो हा विठ्ठल परवा विठ्ठल परवा बौद्ध सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे चरित्र केले नारायणे गता गोधने राखीताहे रागता गोधने राखीताये रागता गोधने राखीताये माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंती 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 पुढे हे बहुत करणे आहे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देई प्रेम काही कळा प्रेम काही ऐसे देई प्रेम काही आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णे गुण
हे माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेमा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई हरी ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई ताडी ताडी ढोबार कुमार 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 ढोबार रे ना ईद से चरित्र ईद से चरित्र के नारायण ईद से चरित्र के नारायण
ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा देई प्रेम काही कळा माझी तुझे माझी वाणी तुझे वरणी गुणना माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तू शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय विठ्ठला 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 बोला कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की सपचंदन की
येदसे चरित्र केले नारायणे रंगता गोधनी राखीता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरारथावतारं कलङ्कं कतिजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपद्य धनं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए
वेदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधणी राखिता ही माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमच्या संस्थेतील सर्व आदरणीय गुणीजन महाराज मंडळी, ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु की जय. संगमनेर शहरामध्ये वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारं सांदीपनी गुरुकुल ज्ञानराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्रातील सर्वात हायटेक गुरुकुल म्हणून ज्यांची ख्याती आहे, श्री संदीपनी गुरुकुल, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या शुभप्रेरणेने हे गुरुकुल प्रारंभ झालं, ते आदरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य सखारामजी महाराज तांगडे अण्णांना सर्वप्रथम वंदन करतो. संगमनेर शहरालगत वारकरी संप्रदायाची सर्व आचारसंहिता, सर्व नियमावली, विद्यार्थी घडवणं, वारकरी संप्रदायाची परंपरा जपणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदरणीय अण्णांनी हे गुरुकुल सुरू केलं. आणि या गुरुकुलाची आज ख्याती ही आपल्या संगमनेर शहरातच नव्हे, नगर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या संदीपनी गुरुकुलची चर्चा आहे. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अद्ययावत सुविधांनी युक्त असणारं गुरुकुल जर कोणतं असेल तर ती संदीपनी गुरुकुल आहे. ज्यांच्या परिश्रमाने अल्पावधीमध्ये या गुरुकुलाने गरुड झेप घेतली ते आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगमणी, नम्र स्वभाव आणि गोड व्यक्तिमहत्व, पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे लाडकी अनन्य पट्टशिष्य, हरिभक्तिपरायण परमपूजनीय रामजी महाराज पवळ गुरुजी यांनी परिश्रम घेतले आणि संदीपनी गुरुकुल हे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अजरामर झालं. दादा अतिशय चांगल्या पद्धतीचं गुरुकुल म्हणून आपल्या संदीपनी गुरुकुलाची ख्याती आहे. आणि या गुरुकुलाच्या वतीनं शिबिर सेवा संपन्न झाली आणि या शिबिराची सांगता आज या ठिकाणी संपन्न होते. काल्याच्या कीर्तनाची सेवा, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग पूजनीय अण्णांच्या आशीर्वादाने परमपूजनीय मृदंगमणी या गुरुकुलाचे मार्गदर्शक रामजी महाराज पवळ गुरुजी यांनी आज्ञा केली आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोड असा योग आला. विठ्ठला 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 विठ्ठला. शिबिरामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, गुणीजन महाराज मंडळी, कथाकार मंडळी येऊन गेलेली आहेत. आजही ज्यांची विशेष उपस्थिती लाभली ती भजन सम्राट, संगीत अलंकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तिपरायण प्रकाशजी महाराज सुरवसे,
युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण संगीत अलंकार अमोलजी महाराज गाडे, युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज गाडे, भजन सम्राट गायनाचार्य आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गडाख, मृदंगमणी मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र दीपकजी महाराज खरात, मृदंगमणी आपल्या गुरुकुलाचे गुणवंत विद्यार्थी हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे, उपस्थित राहुल महाराज, मितेश महाराज, प्रतीक महाराज, निखिल महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी, आमच्या गावचं वैभव करणजी महाराज, शुभम दादा, आदित्य महाराज गाडे, त्यांचे सर्व सहकारी विनेकरी महाराज, समोर बसणारी सर्व पालक मंडळी, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळ, साऊंड ऑपरेटर अमोलदादा गीते, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सीतारामजी राऊतसाहेब, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. भाऊंचं आपल्या गुरुकुलावर विशेष प्रेम आहे. आपल्या गुरुकुलाच्या प्रत्येक कार्यामध्ये भाऊंची उपस्थिती असते आणि शुभेच्छा असतात. बाळासाहेबजी केमसे थेट मुंबईवरनं हजर झालेत, बाळासाहेबांना सुद्धा धन्यवाद आहे. समोर बसणारे आमचे साडू बंधुराज विक्रमदादा जाधव पाटील ते उपस्थित आहेत. शूटिंग ऑपरेटर आमचे उमेशदादा भोसारे पाटील, त्यांचे सहकारी गौरी शंकर बनकर दादाही उपस्थित आहेत, ज्यांनी शुभम महाराजांना घडवलं आणि शुभम महाराजांना या गुरुकुलामध्ये पाठवलं. ही 12-15 वर्षापूर्वी ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्या घरामध्ये भजन जिवंत राहिलं पाहिजे घडा, आणि त्या माध्यमातून असंच बालसंस्कार शिबिर झालं आणि त्या शिबिर आटोपल्याबरोबर ज्यांनी शुभम महाराजांना थेट संगमनेरला पोहोच केलं आणि शुभम महाराजांनी बनकर परिवाराचं आणि संदीपनी गुरुकुलचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवलं, याचं श्रेय गौरी शंकर भाऊंना जातं. त्यांनाही धन्यवाद आहे. शुभम महाराजांचे बंधुराज तुषारदादांना धन्यवाद. माझ्यावर भावासारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व भजन सम्राट हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज उंदरे महाराजांना सुद्धा वंदन आहे. आपण सर्वजण मला वंदनीय आहात. आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो. रोहिदासजी महाराज वर्गीय असतील, गणेशजी महाराज गाडे असतील, युवा कीर्तनकार संगीतरत्न अनंतजी महाराज काळे आहेत आणि या गुरुकुलाला सहकार्य करणारी आपण सर्व पालक मंडळी आहात. आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, 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 वार करी हे मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. हरी मस्तक हे पायावरी, या शिबिराची सांगता आहे. काल्याचं कीर्तन झालं की आपल्या शिबिराची सांगता झाली. काला म्हणजे समारोप. काला झाला की कार्यक्रमाची सांगता झाली असं नव्यानं सांगायची गरज नाही. येणाऱ्यांनी समजून घ्यायचं, काला झाला, झाला काला, आपण इथून हाला, झाला काला. आता जर उद्या आलो आपण तर उद्या आपल्याला संस्थेतील विद्यार्थी मंडळी विचारतील, काल झाला काला, आता तू इथं का आला. काला म्हणजे आपण केलेली साधना ही भगवंतापर्यंत पोहोचण्याचं प्रतीक आहे, त्याला म्हणतात काला. पहिला भाव जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होणं, त्याला म्हणतात काला. हा दुसरा भाव आपण केलेलं भजन, आपण केलेली साधना, आपण केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत पोहोचणं आणि आपल्याला ईश्वराचं भजन करत करत भगवंताच्या चरणाजवळ स्थान मिळणं, याला म्हणतात काला. विठ्ठल 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 विठ्ठल
प्रकार आहेत. पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठल विठ्ठल दही भाताचा काला हा दिसताना सामान्य दिसतो. दादा घरचं दही घेतलं आणि 5 रुपयाची लाही आणली तर तो काल्याचा प्रसाद तयार होतो. अगदी दिसताना सामान्य आहे, पण वस्तू म्हणून काल्याच्या प्रसादाकडे पाहू नका. त्यामागची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. आपण दररोज जेवण करतो, पण रोजचं जेवणातले पदार्थ आमच्या लक्षात राहत नाही. विठ्ठल विठ्ठल दररोजचं जेवण लक्षात नाही राहत आपल्या. परवाचा पदार्थ सांगता येणार नाही. परवा सकाळी काय भाजी होती सांगता येईल आपल्याला? नाही सांगता येत. दररोजचं भोजन प्रसाद लक्षात नाही राहत. पण बाळासाहेबजी एखादं संत भोजन असं असतं ना की ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही. घरचे जेवणातले पदार्थ लक्षात राहत नाही, पण संत भोजन मात्र आमच्याकडनं विसरलं जात नाही. वैशिष्ट्य आहे. आपण अभिमानात सांगत असतो की अरे काय माझं भाग्य. मी सहज मोटरसायकलवर वैजापूरकडे चाललो होतो. वैजापूरकडे जाताना गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची गाडी पाहिली. मी रस्त्याच्या कडेला उभी होती. आमचे वारकरी टाळकरी उभे होते त्यांना. त्यावेळी त्यांच्याजवळ गाडी थांबवली मी आणि विचारलं का उभे आहेत. त्यांनी सांगितलं महाराज आतमध्ये भोजन प्रसाद घेतात. मग मी म्हटलं त्यांना महाराजांचं दर्शन घेता येईल का आपल्याला? वारकरी म्हणे जा दर्शन देतील, अजून काही बसले नाहीत महाराज. आतमध्ये डोकावलं आणि डोकावल्याबरोबर महाराजांच्या समोर 15-20 वारकरी महाराज मंडळी बसलेली होते. महाराजांच्या समोर पात्र वाढलेले आहेत, वारकऱ्यांच्या समोरही पात्र वाढलेले आहेत. महाराज पाणी फिरवणार, भोजन प्रसादाला परवानगी देणार. इतक्यात महाराजांनी वरती पाहिलं आणि माझी महाराजांकडं पाहण्याची वेळ आणि महाराजांनी माझ्याकडं पाहण्याची वेळ नवनाथ दादा एक झाली. महाराजांची माझ्याकडं नजर गेल्याबरोबर महाराजांनी खुणवलं आत ये. आतमध्ये बसायला जागा नव्हती. महाराजांनी स्वतःच्या जवळच जागा केली. एक रिकामं पात्र बोलावलं. त्या पात्रावरती स्वतःच्या हातानं चतकोर ज्वारीची भाकरी घेतली, हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला, स्वतःच्या हातानं ती चतकोर ज्वारीची भाकरी माझ्या पात्रावर ठेवली आणि तो प्रसाद ज्यावेळी मी डोळे भरून पाहिला त्यावेळी महाराजांच्या हातनं आलेला जो प्रसाद आहे त्या प्रसादामुळं माझं एका वेळचं पोट नाही भरलं तर अनंत जन्माचं पोट भरून गेलं होतं. आम्ही काय खातो यापेक्षा कोण देतो याला महत्त्व आहे. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. हे भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, काय खातो यापेक्षा कोण देतो. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, पंढरीनाथ प्रसाद देतो गीती गात. भानुदास भानुदास गीती गात. काल्याचा जो प्रसाद आहे ते विश्वाचे मालक आम्हाला देतात. पहिला काला दही भाताचा काला, दुसरा प्रकार आहे हरिनामाचा काला. मनुष्य जीवन हे भजना करताय. नवे नवे अण्णा मनुष्य देहच भजन करण्याचा त्याचा स्वभाव आहे. मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. हा जरी माईकवर गात नसलो आपण तरी घरी मात्र प्रत्येकजण गुणगुण करत असतो. घरच्यांचे कान पकलेत ऐकून ऐकून काहींचं गाणं.
घरचे म्हणतात अरे माईकवर जाऊन म्हणा, हरिपाठ म्हणा, काकड आरती म्हणा, नाही का. स्वभावतः भजन करणं हा आमचा स्वभाव आहे. ऐका बरं, मग भजन करत करत देवाच्या चरणावरती ती सेवा समर्पित करणं आणि एकदा की ती सेवा परमात्म्यानं रुजू करून घेतली ना की परत आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला यायची आवश्यकता नाही. देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा. हे भारत काही जन घ्यावा, भारत काही जन घ्यावा, भारत काही जन घ्यावा, भारत काही जन होईल गवा तुका मने आनंद, होईल गवा तुका मने आनंद. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. होईल अगवा तुका मने आनंद, होईल अगवा तुका मने आनंद. युक्त आहार विहार, आयुक्त आहार विहार. देह समर्पित देवा, भारत काही जन घ्यावा, होईल गवा तुका म्हणे आनंद. देह समर्पित देवा, भारताई जन घ्यावा, होईल गवा तुका म्हणे आनंद. देह समर्पी जे देवा, भार काहीच ना घ्यावा, तुका म्हणे आघवा, होईल आनंद. भगवंताच्या चरणी हा देह समर्पित करणं त्याला म्हणतात काला. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 आपल्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थी युवराज महाराज ना, युवराज महाराजांचं टाळी वाजून स्वागत करा. फार कष्टातून त्यांनी मृदंगही शिकले आणि महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्यांना अण्णांच्या आशीर्वादानं, पवळ गुरुजींच्या आशीर्वादानं नोकरी मिळाली. आपण टाळी वाजवून त्यांना शुभेच्छा देऊयात. वा वा वा. आपल्या गुरुकुलातले डायमंड आहेत. युवराज महाराजांचा स्वभाव हा पहिल्यापासून अतिशय नम्र स्वभाव आणि गोड व्यक्तिमत्व आहे, सेवाभावी व्यक्तिमत्व आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी भाविक वाटचालीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं युवराज दादांना हार्दिक शुभेच्छा देतो. विठ्ठला 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 विठाला 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 आपल्याला मिळालेलं जीवन भजनामध्ये समर्पित करणं, ज्याला म्हणतात हरिनामाचा काला. जीव ब्रह्म ऐक्याचा काला. अनंत जन्माची आमची जन्म आणि मृत्यूची येजार थांबणं, त्याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठला काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र कोणतं वर्णन करावं? चरित्र हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं वर्णन केलं जात आहेत. पण त्यापैकी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 3 ठिकाणी चरित्र केले. 125 वर्ष माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यूलोकामध्ये राहिले. 125 पैकी 100 वर्ष द्वारकेत थांबले, 14 वर्ष मथुरेत थांबले आणि 11 वर्ष गोकुळात थांबले. 100 वर्ष द्वारकेतलंही चरित्राचं वर्णन केलं जात नाही, 14 वर्ष मथुरेतलंही चरित्राचं वर्णन केलं जात नाही. फक्त 11 वर्ष गोकुळातल्या चरित्राचं वर्णन केलं जातं. त्याचं कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्वारकेमध्ये काला केला नाही, मथुरेमध्ये काला केला नाही, करता आला नाही. फक्त गोकुळामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काला केला आणि काल्याचा आनंद घेतला. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं अजरामर झालेलं चरित्र आहे. या चरित्राचं वर्णन का करायचं त्याचं कारण सांगतो. संसार हा तुम्हाला आम्हाला सर्वांना सांभाळायचा आहे, त्या संसाराला सामोरं जायचं आहे,
संसारामध्ये राहायचं आहे. मग ते राहत असताना कसं राहावं, तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रपंचामध्ये राहावं. भगवंत गोकुळात राहिले, संसार झटकन पकडला, पण तितक्याच ताकदीनं तो झटकन सोडलासुद्धा. संसार जितक्या झटकन पकडला जातो तितक्या झटकन तो सोडताही आला पाहिजे. खऱ्या संसारिकाचं हेच लक्षण आहे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त जडी कमळा जैसे. माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिकांमध्ये राहिले, गोपाळांमध्ये राहिले, सर्वांना भजन भक्तीचा आनंद दिला. देवाला नटावंसं वाटलं तर भगवान परमात्मा इतके नटले. देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचर, भरोणी उरला चराचर, भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचर, भरोणी उरला चराचर. देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला परी. देव नटला आणि देव नाचला पण. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. देवाला नाचवसं वाटलं तर तो नागावर पण नाचला. आपल्याला नाग दिसला तर असू तिथं नाचू. देवाला नाचवसं वाटलं ना तर तो नागावर पण नाचला, आणि आपल्याला नाग दिसल्यावर असू तिथं नाचू. हां, भगवंताच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की नवनाथ दादा, मला एक मागच्या आठवड्यात फोन आला होता. म्हणजे बाबा तुम्ही काल्याचं कीर्तन करता. म्हटलं हा. मी कीर्तनात ऐकलं मी, देवाला किती पत्नी होत्या? म्हटलं मग 16,108. थोडा थबकला तो. म्हटलं काय रे बा, काय झालं? ते म्हणे मलाही थोडी इच्छा झाली बा. काय? आणि घरी लय कामाचा लोड येतो. धुणं भांडे करता करता 12 वाजता स्वयंपाक केव्हा होतो, फार 1-1:30 वाजतो म्हणे. म्हटलं मग घरच्यांचा लोड हलका कमी करायचा होता जरा. म्हटलं तू मोकळं बोल, काय म्हणायचं आहे तुला, मोकळं सांग. ते म्हणे मला घरच्या सहचारिणीला एखादी जोडीदारीने आणावं वाटती म्हणे. म्हटलं देवाकडं पाहून का? देवाच्या 16,108कडं पाहून जर तुला वाटत असेल ना की आपणही एक सहचारिणी आणली पाहिजे, पण याकरता देवाच्या चरित्राचा फक्त तेवढ्याच भागाचा अभ्यास नको करू तू. 16,108 आहेत, पण त्या कोण आहेत? ते पूर्वाश्रमीचे ऋषी आहेत, ते मुनी आहेत, ते महान तपस्वी आहेत. त्यांच्या सान्निध्यात भगवंत राहिले हे आपल्या प्रापंचिक नजरेनं पाहणं योग्य नाही. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे अण्णा, की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जे चरित्र आहे ना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र हे डोकं लावण्याची जागा नाही, डोकं ठेवण्याची जागा आहे. विठ्ठला 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 तारी तारी तारी. हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळ केवळे.
केवडी केवडी नकळी कानोबाची गोडी. भगवंताच्या चरित्राचं कोडं आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं आहे. श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र हे आचरणाचं नाही तर उच्चारणाचं चरित्र आहे. हो, म्हणून तर जगद्गुरूंनी वर्णन केलंय. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. हो, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाची गोडी. चला, चरित्रातला सारांश एवढाच आहे की प्रपंचामध्ये संसारामध्ये आम्ही असावं, पण ते कसं. एक आदर्श उदाहरण म्हणजे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं गोकुळातलं चरित्र आणि त्याचं वर्णन जगद्गुरू करतायत अभंगाचं पहिलं. वेदस्य चरित्र केल नारायण. वेदसे चरित्र केले नारायण. वेदसे चरित्र चरित्र केले नारायण. वेदस्य चरित्र केले नारायण. हो, वेदस्य चरित्र केले नारायण. वेदसे चरित्र केले नारायण. वेदसे चरित्र
आमच्या गुणीजन महाराज मंडळींकरता येदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधणी राखीत आहे. या दशेमध्ये केलेलं चरित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी या दशेत केलेलं चरित्र. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले. हे दशे चरित्र या दशेमध्ये केलेलं चरित्र. भगवंत अवतरित झाले आणि कसे दिसायला लागले माझ्या जनाबाईने वर्णन करावं. माझे आचुडे बचुडे चकुळे ग राधे रुपाडे. 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 हरी माझा ये चावा पायी पैजण माझे घोळा घोळा याने भुलविला गोपी बाळा. माझे आचुडे बचुडे चकुळे ग राधे रुपाडे. माझे आचुडे बचुडे चकुळे ग राधे रुपाडे. राधे रुपाडे. माझे आचुडे बचुडे चकुळे ग राधे रुपाडे. ज्या जनाबाईने वर्णन करावं काय भगवान परमात्मा दिसतात आपल्याला मूर्तीमध्ये एवढे सुंदर दिसतात. प्रत्यक्षात गोपींना किती आनंद मिळाला असेल दादा. आपल्या जर स्वप्नामध्ये कधी भगवान परमात्मा आले तर तो दिवस किती भाग्याचा आहे आपला. हो, ज्या दिवशी देवाने आपल्या स्वप्नात यावं, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी आपल्या स्वप्नात यावं, सद्गुरू जोग महाराजांनी आपल्या स्वप्नात यावं, आपला भाग्याचा दिवस आहे. हो, या दशेमध्ये चरित्र आणि भगवंताचं स्वरूप पाहणारे डोळे किती भाग्यवान असतील अण्णा. ज्यांनी देवाला पाहिलं, माझ्या गोपींनी देवाला पाहिलं, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला पाहिलं आणि वर्णन करायला लागले. मुरली वाले ओ बंसी वाले. 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 मैं तो बुद्ध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. दोस्त जलाने प्रीत लगाने चरणों में ले ले. मुरली वाले ओ बंसी वाले. मुरली वाले ओ बंसी वाले. वा 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 वा, टाळी वाजवा नवनाथ महाराजांकरता. चरित्र आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले ले. मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले. बंसी वाले बंसी वाले. चरित्र आहे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले नाना आणि जगद्गुरूंनी पाहिलं. सगळ्यात पहिले रांगायला लागले. रांगता ते गोधनी राखीत आहे पर्यंत एवढं चरित्राचं वर्णन करायचं आहे. रांगायला लागले. रांगताना भगवान परमात्म्याने डावा गुडघा खाली घेतला, उजवा हात वरती केला. उजव्या हातामध्ये लोण्याचा गोळा आहे. आपण दररोज देवाचं दर्शन घेतो देवघरात, होय की नाही. देवघरामध्ये त्यांना दररोज स्नान घालतो. कोणते देव येते? हां, रंगनाथ. हो, ती बाळकृष्ण आहेत. तळवे तळ हात ठिकीता तळवे तळ हात ठिकीता
गोपाळांना किती आनंद झाला. तळवे तळहात ठेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील गसई. पाहिला संतांनी देव. संतांचे डोळे, नजर, दृष्टी किती भाग्यवान आहे. आपण ज्यांना प्रतिमेत पाहतो प्रत्यक्षात माझ्या जगद्गुरूंनी पाहिलं. ये दसे चरित्र केली नारायणे रंगता गोधनी राखीत आहे. भगवंत रंगतायत आणि गोपिका भगवंताला पाहतायत. पाहिल्याबरोबर गोपिका स्वतःला विसरून जायच्या. देवाला पाहिलं की आपण स्वतःला विसरलो पाहिजे. देवाला पाहिलं, संतांना पाहिलं की आपण स्वतःला विसरलो पाहिजे. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी म्हणता वृत्तीने धनी परमानंदा हो नंदा हो नंदा. विसरून गेल्या गोपी आपण कोण आहोत. अरे कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना असायच्या कोणी लेकी असायच्या. त्या सगळ्या विसरून जायच्या. बाजारला निघाल्या विसरून जायच्या आपण कुठं चाललो. हो पाण्याला निघाल्या विसरून जायच्या आपण कुठं चाललो. बाजारला आल्यानंतर जी वस्तू विकायला आणली तिचं नाव घ्यायला पाहिजे ना. हां जर दही आणलं तर दही घ्याच म्हणायला पाहिजे. जर लोणी आणलं तर लोणी घ्या म्हणायला पाहिजे. दूध आणलं तर दूध घ्या म्हणायला पाहिजे. त्या देवाला पाहिल्यावर विसरून गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे. हे गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे. तो हसत मथुरे टाळी टाळी आमच्या विद्यार्थ्यांकरता. विसरून जायच्या गोपी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. ऐका आता स्वतःला विसरण्याकरता आमच्या अंतःकरणात देवाबद्दल प्रेम पाहिजे. संदीप भाऊ देवाबद्दल प्रेम जर असेल तर आपल्या वाणीनं यथार्थ वर्णन केलं जात आहे. जगद्गुरूंचं भगवंताला हेच मागणं आहे. प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये जेवढं प्रेम आहे तेवढं माझ्या वाणीनं वर्णन होईल. पण आणखी विनंती आहे आणखी प्रेम वृद्धिंगत व्हावं अभंगाचं ध्रुवपद. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 माझी वाणी तुझे
रखुमाई हरी जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई हरी जय जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई हरी ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई रखुमाई ढोबा रखुमाई हरि विठोबा ढोबा रखुमाई ढोबा हरि दे 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 विठोबा रखुमाई दे विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि दे हरि हरि जय जय गोपिकांचं आणि गोपाळांचं प्रेम भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आनंद देत आहेत. गोकुळात रंग खेळतो गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका दंग राधिका बाबरी लावितो लळा श्याम सावळा लागला तुझा रंग हानी
गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका बाबरी लावी तोलळा श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा सुरबासुरीचा मोहवी मनाला गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात रंग राधिका बाबरी गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात रंग राधिका बाबरी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंतकरणातलं प्रेम भगवंताला आनंद देतं, भक्तांनाही आनंद देतं. आणि या प्रेमामध्ये जर कधी वियोग निर्माण झाला तर भगवंत दुरावतात. एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिकांच्या समवेत रासक्रीडा करत होते. रासक्रीडेमध्ये राधाजींना आनंद मिळाला. राधाजींच्या मनात अहंकार निर्माण झाला. अहंकार आला की प्रेम कमी होऊन जातं, अर्थात प्रेम संपूनच जातं. अहंकार आला. राधाजी म्हणे देव फक्त माझाच आहे, देव माझा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण देव फक्त माझाच आहे हा अहंकार आहे. देव माझा आहे हा स्वाभिमान आहे, आणि देव फक्त माझाच आहे हा अहंकार आहे. रासक्रीडा रंगात आली. राधाजींनी रासक्रीडा सोडली. भगवान परमात्मा राधाजींच्या मागे येत, राधे थांब, अगं थांब जरा. राधाजी मागे वळून सुद्धा पाहिना. अहंकार माणसाला मागे वळून पाहू देत नाही. बऱ्याच दूरवर गेलेत. भगवंत मागे येत, राधाजी पुढे येत. अंधार पडला. भगवान परमात्म्याने पाठीमागनं आवाज द्यायचं बंद केला आणि भगवंत अदृश्य झाले. राधाजींनी मागे वळून पाहिलं तर भगवंत अदृश्य आहेत, दिसेनात. आता राधाजींना पश्चाताप झाला की आपल्या अंतःकरणात अहंकार आल्यामुळे भगवंताविषयीचं प्रेम संपून गेलं. आणि राधाजींनी देवाला आवाज दिला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा धावा केला. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी कान्हैया कान्हैया रे कान्हैया रे जग कान्हैया रे जग कान्हैया रे जग जेठी भेटी एक वेळा कान्हैया रे जग जेठी देही भेटी एक वेळा देही भेटी एक वेळा कान्हैया रे कान्हैया रे जग कान्हैया रे कान्हैया रे
दादाजींच्या मनातला अहंकार भगवंताला दूर घेऊन गेला. तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. भगवंत अंतरतात म्हणून ऐसे देई प्रेम काही काळा. भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या. गोपींच्या समवेत गोपाळांच्या समवेत भगवान परमात्म्याने वेणू वाजवावी. त्या वेणूचा सुमधुर ध्वनी ऐकला की संपूर्ण गोकुळ मंत्रमुग्ध होऊन जायचं. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काणी. विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरली. आहार सावडिया त्याची वाजवली वाजवली मुरली. आहार सावडिया त्याची वाजवली वाजवली मुरली. आहार सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली. जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा. जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा. तुझा नामाचा मधुमंदा तुझा नामाचा मधुमंदा. स्तुती तव पदी निवर्तन. आहार सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली. आहार सावडिया गोकुळ मंत्रमुग्ध झालं. पण 7:30 वाजली होती. भगवंतांनी निर्णय घेतला, हे सोंग सारिले या रूपी अनंते पुढेही बहुत करणे आहे. भगवंताने शेवटची लीला गोकुळामध्ये केली. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि मथुरेला जाणारं दही दूध तूप लोणी जे होतं ते सगळंच्या सगळं थांबवलं आणि आमच्या गोपाळांना आनंद दिला. गोपाळांना दररोज दही दूध यथेच्छ आनंद द्यायचे परमात्मा. गोकुळामध्ये चर्चा सुरू झाली. पहा ती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाजी या पुरे आजी चोरी केली खरे. गोकुळामध्ये दही दूध कोण खात आहे या गोपींच्या लक्षात आलं. दुसरं तिसरं कोणी नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात, आपल्या गोपाळांना आनंद देतात, स्वतः आनंद घेतात. सगळ्या गोपी आल्या यशोदा मैयाकडं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवावे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवावे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवावे. बाई तुझा लाडका कान्हा तुला गोडवावे. याचा थोड्या किती सांगू याचा थोड्या किती सांगू मही पत्राचे सुहाते. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोडवावे. 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 अगं काय तुझा कृष्ण आमच्या गोपाळांना बिघडवतोय. पण यशोदमय्या म्हणायची नाही, माझं बाळ तसं नाही. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणिक माझ्या खेळी
का लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी ऐका. एक दिवस विश्वाच्या मालकानं यशोदामय्याची खोडी केली. यशोदामय्याने ती खोडी पकडली. यशोदामय्या म्हणे, कृष्णा आता तू मोठा झाला रे, तू शाळेत गेलं पाहिजे. दत्ताभाऊ 5000 वर्षापूर्वीची शाळा म्हणजे कोणती शाळा? तर गोकुळातल्या जेवढ्या गायी आहेत ना त्या सगळ्या चरायला न्यायच्या, ही शाळा. आणि गोकुळात मधले जेवढे गोपाळ आहेत ना तेवढे विश्वाच्या मालकाच्या सान्निध्यात खेळ खेळायची, ही शाळा. भगवंताला इतका आनंद झाला, त्यांनी सगळ्या गोपाळांना आवाज दिला, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन नाचया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ निघाले भगवान परमात्मा. काल्याच्या कीर्तनात गायी चरायला सोडल्या का श्रोती एकदम आनंदी होतात. फेरी पहा सगळ्यांच्या आता, सेल्फी घ्यावं वाटू राहिली सगळ्यांच्या हात, इतके भारी. एकदा गायी चरायला सोडल्या की त्यांना माहिती आहे 2-5 मिनिटात काल्याचा प्रसाद आहे. आता गायी चरायला सुटत नाही तोपर्यंत टेन्शनमध्ये असते. एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत टेन्शनमध्येच राहतात माणसं. आता यमुनेच्या वाळवंटात विश्वाचे मालक आहे, सगळे गोपाळ त्यांच्या समवेत आहेत, खेळ खेळतात. पण जर समजा या खेळामध्ये एखाद्या गोपाळावर सारखा डाव आला ना, एकच गोपाळावर सारखा डाव आला तर तो गोपाळ रडी जायचा आणि तो गोपाळ देवाकडे रडत रडत यायचा, अरे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, किती करशील रे खुरगोडी. कान्होबा कान्होबा कृष्णा, अरे किती कुरगोडी करणार आहेस तू? असं असेल, जर असं खेळायचं असेल, माझ्यावर सारखा डाव येत असेल तर आपण आपापल्या गायी वाटून घेऊ सगळे. कान्होबा 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 कान्होबा, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने. कान्होबा 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 कान्होबा, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली
मागे देवा तुझी बाप माय. कृष्णा, आमचे आई वडील तू आहे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू डाव रडी खेळतो. त्यावेळी परमात्मा म्हणायचे तुमचा डाव मी माझ्यावर घेतो. आली द्यावी डाई, धावे बळत्या मागे गाई. हो, स्वतःवर डाव घ्यायचे परमात्मा आणि खेळामध्ये इतके रंगून जायचे ना, इतके रंगून जायचे. कोणकोणते खेळ? विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना बना बना, गाई गोपाळ सवंगडी बना, हो गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ, हो गाई गोपाळ, हो गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ बना बना, गाई गोपाळ सवंगडी बना. हे हम मोर हमारा घुमरी वाले घुमरी वाले, हम मोर हमारा घुमरी वाले, हम मोर हमारा घुमरी वाले, हे घुमरी वाले, हे घुमरी वाले, हे घुमरी वाले हमारा, हम मोर घुमरी वाले, एक दोन तीन. हा, थोडं वोल्टेज कमी आहे अजून थोडं. चला परत. हा, एक दोन तीन. हा, हा बघ तू बघ गोपाळ थांबला तर म्हणे कृष्णा, अरे बाबा 7:30ला थांबायचं होतं आपल्याला, तू पुढं गेला लई. आता भूक लागली दादा, खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाची सुख. भगवंतानी खेळ थांबवला, सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं, मध्यभागी परमात्मा बसले. खडकी सुडील्या मोठा, आजीचा दहीकाला घुमटा, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी, पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
संदीपनी गुरुकुलच्या शिबिराचे सांगतेचं कीर्तन आणि कीर्तन सेवा आदरणीय परमपूजनीय आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व मृदंगमणी रामजी महाराज पवळ गुरुजी यांनी आज्ञा केली. अण्णांच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. मी संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, मार्गदर्शन करणारी हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज बर्गे, युवा कीर्तनकार अनंतजी महाराज काळे, गणेशजी महाराज गाडे, आमचे प्रिय मित्र संदीपराव कुटे पाटील, सुभाषराव कुटे पाटील तेही उपस्थित झालेत. यांना सर्वांना मनापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय गणपतजी महाराज गाडेकर नाना, त्यांचे आगमन झालं, त्यांनाही धन्यवाद. हरिभक्तीपरायण गणेशजी महाराजांना सुद्धा वंदन आहे, उत्तमजी महाराजांना वंदन आहे, अमोलजी महाराज गाडी पाटील त्यांनासुद्धा वंदन आहे, अनिलजी महाराज उंदरे, दीपकदादांना वंदन आहे. महाराजांचं नाव किरणजी महाराज आपल्यालाही वंदन आहे. प्रकाशजी महाराजांनाही वंदन करतो. मृदंगमणी संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांची पालक मंडळींना सुद्धा मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. संस्थेच्या वतीनं, गुरुकुलच्या वतीनं आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं गुरुकुलावर असंच प्रेम राहू द्या. आमच्या लेकरांच्या पाठीशी आपले आशीर्वाद सदैवासीच राहू द्या. महाराष्ट्रामध्ये अनेक गुरुकुल असतील, पण अद्ययावत सुविधांनी आणि वारकरी संप्रदायाची विचारधारा लाभलेलं जर गुरुकुल कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त सांदीपनी गुरुकुलच आहे. म्हणून या गुरुकुलामध्ये आपण सर्वजण येतात, सेवा करतात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी गुरुकुलाच्या वतीने मनापासून वंदन करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल.